ओके. चला मित्रांनो, आज आपला गणिताचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. आपण रोज 10 ते 15 गणित घेतोय मित्रांनो. एकेका टॉपिक वरची मीडियम रेंज मधली डेली 10 ते 15 गणित घेण्याचा आपला उपक्रम चालू आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपला जीकेचंही चालू आहे रोजचं रोज, आणि त्याचबरोबर आपण बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ही लवकरच सुरू करणार आहे मित्रांनो. तर बघा, आज आपण सरासरीवरची गणित घेतली मित्रांनो. मीडियम रेंजची गणित आहेत. कमी वेळात कशी गणित सोडवायचे हेच आपण आता इथे बघणार आहोत मित्रांनो. बघा, पहिलं गणित आहे मित्रांनो. एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय 7.5 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती? बघा मित्रांनो, ह्या टाइप मध्ये जर गणित आलं तर आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? एक्स इज इक्वल टू जुने ऍव्हरेज अधिक एन गुणुले ऍव्हरेज मधील वाढ. ऍव्हरेज मधील वाढ हे एन मध्ये मित्रांनो, हे एन म्हणजे नवीन बरं का, नवीन संख्या. हे एन म्हणजे नवीन संख्या, एवढं ध्यानात ठेवा. नवीन म्हणजे 75 आहे का, त्यामध्ये ज्यावेळेस आपण शिक्षक मिसळतो त्यावेळेस ती किती होणार आहे? सध्या आहे तिथं 75, बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण शिक्षक मिसळणार आहे त्यावेळेस 76 होणार आहे. म्हणजे एन म्हणजे नवीन संख्या घ्यायची मित्रांनो, इथं 76 ही संख्या घ्यायची. बघा मग पुढं बघा, जुना ऍव्हरेज काय मित्रांनो? जुना ऍव्हरेज आहे 7 वर्ष अधिक, पुढे बघा सरासरीत वाढ किती झाली रे मित्रांनो? अगोदर 7 होती, 7.5 झाली, म्हणजे 0.5 न सरासरी वाढली, बरोबर आहे. आणि एन किती आहे? अगोदर 75, त्यात शिक्षक मिळवल्यास 76 होते, बरोबर. 76 गुणुले 0.5, बरोबर आहे. बरोबर आहे मित्रांनो. बघा पुढं, 7 अधिक 76 हे 0.5 म्हणजे किती असते रे मित्रांनो? 1/2. यांना याला भाग दिला तर किती येते? 36 नाही 38 दोन्ही 76, बरोबर आहे. मग पुढे बघा, 7 अधिक 38 इज इक्वल टू किती आलं रे? 45. उत्तर काय मित्रांनो याचं? 45 आहे. बघा, लगेच बघायचं. बघा, फास्ट सोडवायचं म्हणल्यावर आपण फॉर्म्युला वगैरे लिहित बसायचं नाही मित्रांनो. फास्ट जर सोडवायचं असेल गणित तर डायरेक्ट काय करायचं मित्रांनो, जुना ऍव्हरेज बघायचं पटकीचं 7 अधिक काय बघायचं, नवीन किती 75, 176 गुणले किती 0.5 झालं. एवढ्या स्टेपवर मित्रांनो उत्तर काढायचं. फॉर्म्युला वगैरे लिहित बसायचं नाही. आपल्यापाशी एवढा वेळ नसतो, आपल्याला बाकीचे गोष्टी असतात, कळलं. बघा पुढचं गणित घ्या. मग मित्रांनो पुढचं गणित, एका कंपनीचे एका आठवड्याचे सरासरी उत्पादन किती आहे? 5000 किलो आहे. आणि पहिल्या 4 दिवसांचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे. आणि शेवटच्या 4 दिवसांचे सरासरी उत्पादन किती आहे मित्रांनो? 6000 आहे. 6000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती? चौथ्या दिवसाचे उत्पादन किती? बघा मित्रांनो, एका आठवड्याचे सरासरी उत्पादन किती आहे? एका आठवड्याचे म्हणजे 7 दिवसाचे किती सरासरी उत्पादन? 5000. म्हणजे एकूण किती आलं रे? 7 × 35. किती आलं? 7 × 35, 35,000 किलो. बघा, नंतरच्या 4 दिवसाचं मित्रांनो किती आहे? नंतरच्या 4 दिवसाचा आहे 4000 न किती येतं? 16,000. 16,000. नंतरच्या 4 दिवसात किती आहे मित्रांनो? 6,000. 6,000 किती येते? 24,000. मग आपल्याला किती दिवसात सांगितले तर मित्रांनो? चौथ्या दिवसाचं उत्पादन किती आहे सांगितले, बरोबर आहे. 7 दिवसाचं मित्रांनो अगोदरचं आहे 35,000, बरोबर आहे. आणि ह्या दोघांचं मिळून किती आहे रे? दोघांचं मिळून येते 40,000, बरोबर आहे. मग आपल्याला चौथ्या दिवसात म्हणजे यातल्या शेवटच्या दिवसाचं काढायचं आहे, बरोबर आहे. बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण ह्या 35,000 आपण हे 40,000 वजा करत
त्यावेळेस आपल्याला चौथ्या दिवसाचं काय मिळणार आहे रे, उत्पादन मिळणार आहे. मला सांगा 40,000तून 35,000 गेल्यावर राहिले किती रे, 5,000 राहिले. बरोबर आहे, उत्तर काय आहे 5,000 आहे. कळलं? बघा ऍप्लिकेशन बेस्ड गणित आहे ती, व्यवस्थित बघा. पुढचं गणित बघा. बघा मित्रांनो, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? बघा मित्रांनो, सरासरी संख्या म्हणजे एखाद्या संख्या समजा 4-5 संख्यांची सरासरी दिली. सरासरी जी संख्या असते ती मित्रांनो कायम ध्यानात ठेवा, मधली संख्या असते. कुठली संख्या असते? मधली संख्या असते. समजा आता इथं आपण 27 मधली संख्या धरली म्हणजे आहेच. कळलं? मग 4 क्रमवार समसंख्या म्हणजे ह्याच्या अगोदरच्या 2 आणि ह्याच्या नंतरच्या 2. बघा 4 म्हणजे ह्याच्या अगोदरची समसंख्या कोणती? 27च्या अगोदरची 26 आणि ह्याच्या अगोदरची 24. बरोबर आहे? 27च्या नंतरची किती? 28 आणि 28च्या नंतरची 30. तर सर्वात मोठी संख्या काय कोणती आहे रे? यात कोणते? 30 आहे. उत्तर किती असणार आहे मग? 30 असणार आहे. कळलं? व्यवस्थित समजून घ्यायचं. जरी सोपं वाटलं तरी उत्तर चुकवायचं नाही. बघा पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय 15 आहे आणि नवीन 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात 0.2 वर्षांची वाढ होते. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? बघा मित्रांनो, 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आहे रे? किती आहे? 15. मग बघा किती येते? याचं उत्तर किती येते? 4 10 400 आणि 4 25 म्हणजे 600 येते. बरोबर आहे? मग 10 विद्यार्थी ऍड केले. 10 विद्यार्थी ऍड केले तर 10 विद्यार्थी ऍड केले तर सरासरी किती वाढते? 0.2 वाढते. म्हणजे अगोदर 15 होती, आता किती होणार? 15.2 होणार. बरोबर आहे? बघा मग ह्याचं उत्तर, ह्याचा गुणाकार किती येतो मित्रांनो? हा पॉईंट घालण्यासाठी आपण घेतला हा 5 खोडू. 5 दोन्ही 10, ह्याच्याला 1 5 25 5 25 आणि 1 26, ह्याच्याला 2 5 1 5 आणि 2 7. बरोबर आहे? 760 मित्रांनो. बघा मग आपल्याला नवीन 10 विद्यार्थ्यांची सरासरी काढायची मित्रांनो. नवीन या 40 नंतर ना ह्या जे 10 विद्यार्थी ऍड झाले त्या 10 विद्यार्थ्यांची आपल्याला सरासरी काढायची. मग इथं किती वाढ झालेली इथं? 600 आणि 760 मध्ये 160 ची वाढ झाली. बरोबर आहे मित्रांनो? मग मला सांगा नवीन सरासरी त्या 10 विद्यार्थ्यांची 160 भागिले 10 इज इक्वल टू किती आले मित्रांनो? 16. उत्तर काय असणार आहे? 16. बघा पुढचं गणित बघा. बघा 2/10, 4/100, 6/1000 या संख्यांची सरासरी किती? बघा मित्रांनो, गणित दिसायला एकदम सोपं आहे, मग फास्ट सोडवलं पाहिजे. बघा 2/10 म्हणजे किती रे? 0.2. बरोबर आहे? अधिक बघा 4/100 म्हणजे काय? दशांश कितीने सरकणार? 2 ने सरकणार म्हणजे 0.04 अधिक 6/1000 म्हणजे दशांश चिन्ह कितीने सरकणार? 3 म्हणजे 0.006. मग आपल्याला ह्यांची व्यवस्थित बेरीज करायची मित्रांनो. व्यवस्थित बेरीज करायची, चुकायचं नाही. बघा 0.2 अधिक 0.04 पॉईंट खालीच पॉईंट देता. बरोबर 0. अधिक 0.06. बघा मित्रांनो यांची बेरीज काय येते? 6 4 2 0.246. मग याची सरासरी काढायची आहे. किती संख्येत मित्रांनो? 3. मग याला भागायचं किती ना? 3 न भागायचं. कितीने भागायचं? कितीने भागायचं? 3 न भागायचं. बघा तात्पुरतं आपण 246 ला 3 न भागू. पॉईंट राहू दे, आपल्याला कळते परत. 246 भागिले 3. 246 भागिले 3. बघा मित्रांनो, 3 3 8 24 आणि 3 2 6 म्हणजे 82 आलं. मग मित्रांनो उत्तर काय असणार आहे ह्याचं? दशांश चिन्हाच्या अगोदर किती चिन्ह आहेत तिकडे? 3 चिन्ह आहेत. मग त्या पद्धतीने आपल्या उत्तराची रचना आपण कशी ठेवणार आहे?
कशी, हे का हे, बघा कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, व्यवस्थित उत्तराला टिक करायचं मित्रांनो. उत्तर हे आहे, कळलं. 0.082 दशांशच्या दशांश चिन्ह अलीकडे किती चिन्ह आहे, किती संख्या आहेत रे, 3 संख्या आहेत त्या, कळलं. बघा पुढचं गणित मित्रांनो. एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. त्यातील 24 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे व उरलेल्या मुलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. तर वर्गात एकूण किती मुले आहेत. बघा मित्रांनो, गणित सोपं वाटतंय का, सोपंच आहे, पण आपल्याला एक रूल माहित पाहिजे. मिक्सचर अँड एलिगेशनचा मित्रांनो रूल जर आपल्याला माहित असेल तर हे गणित 10 सेकंदात सुटतंय. बघा मित्रांनो कसं, बघा एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे, 20. त्यातील 24 मुलांचे किती, कंडिशन 1 करू आपण, 24 मुलांचे किती आहे, 17 आहे. आणि उरलेल्या म्हणजे किती उरले, एक्स मानू आपण, उरलेले एक्स मुलांचे सरासरी वय किती आहे, 22 आहे. कंडिशन 2 बरोबर आहे, 22 आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आहे मित्रांनो, 20 आहे. बघा मिक्सचर अँड एलिगेशन रूल कसा वापरायचा. बघा मित्रांनो, ह्याच्यातली वजाबाकी, ह्या दोन्हींची वजाबाकी इकडच्या साईडला मांडायची आणि ह्या दोन्हींची वजाबाकी मित्रांनो इकडच्या साईडला मांडायची, म्हणजे किती आलं, 2 असतील. मग मला सांगा मित्रांनो, ज्यांची सरासरी 17 आहे अशी मुलं किती आहेत रे, ज्याची सरासरी 17 आहे अशी मुलं आहेत ती 24. म्हणजे काय रे मित्रांनो, 2 म्हणजे 24, 2 म्हणजे 24, तर 3 म्हणजे काय असणार आहे मित्रांनो, ऑब्विसली 3 म्हणजे 12 2 24, तर 12 36 असणार आहे. बरोबर आहे मित्रांनो. मग आपल्याला विचारलं काय, तर वर्गात एकूण किती मुले आहेत. या दोघांची बेरीज केली तर मित्रांनो उत्तर काय येतंय, 60. बघा मिक्सचर अँड एलिगेशनचा वापर कशा पद्धतीने चांगला आणि स्मार्ट केलाय, याचं उत्तर आहे मित्रांनो 60. बघा किती फास्ट सोडवता येते, तुम्हाला समजून सांगण्यात एवढा वेळ गेला नाही, तर फास्ट एवढं, ज्यावेळेस अशा रचनेचं गणित येईल त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की आपण गणित कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे. समजलं. पहा पुढचं गणित. चला आता तुम्ही म्हणताल काय गणित दिले, एकदम गणित सोपं आहे. असू द्या, कधी कधी सोपं आपल्याकडे चुकतं मित्रांनो, ध्यानात द्या. बघा, जर अ ब क ड ई हे क्रमाने येणारे 5 विषम अंक आहेत तर त्यांची सरासरी काय असेल. बघा मित्रांनो, नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास करून बघा, जी आता समजा आपल्याला 5 संख्या दिल्यात सरासरीच्या, त्यांची सरासरी काढायची, जी मधली संख्या असते मित्रांनो ती त्या संख्येची सरासरी असते. मग सांगा मित्रांनो, ह्या 2 गेल्या, ह्या 2 गेल्या, तर मधली संख्या कुठली राहिली मित्रांनो, क राहिली. बरोबर आहे. याचं उत्तर काय मित्रांनो, क आहे. समजलं. सोपं गणित आहे, असू द्या. बघा पुढचं गणित. बघा, वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्षे, 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत. बघा मित्रांनो, किती मुली आहेत, मुलं किती आहेत, 30 आहेत. बरोबर आहे. मग इथं पण आपण मिक्सचर एलिगेशनचा रूल वापरायचा मित्रांनो. बघा, मुलांची सरासरी काय आहे मित्रांनो, 15.5. मुली मित्रांनो, मुलींची सरासरी काय आहे रे, 16.5. कळलं, 16.5. बघा मित्रांनो, तर एकूण सरासरी किती आहे, सर्व विद्यार्थ्यांची सरासरी मित्रांनो 16. किती आहे, 16 आहे. मग मिक्सचर अँड एलिगेशनचा रूल वापरून आपल्याला ह्या दोघांची वजाबाकी किती येते, 0.5 इथं लिहायचं. कळलं. आणि ह्या दोघांची वजाबाकी
इथे लिहायची 0.5 आणि 0.5. कळलं मित्रांनो? बघा दोन्हीकडचं गुणोत्तर कसं आहे मित्रांनो 1:1 आहे म्हणजे सेम आहे. मग मित्रांनो मला सांगा मुले किती आहेत रे 30 आहेत. मग जर गुणोत्तर सेम येत असेल तर मुली किती असणार आहेत मित्रांनो 30च असणार आहेत. बरोबर आहे 1:1 1:1 येते बरोबर आहे. मग मुलं 30 म्हणल्यावर मुली ही मित्रांनो 30च असणार. कळलं कळलं समजलं ना? उत्तर काय मित्रांनो याचं 30 आहे. जर तुम्हाला अशा कुठल्याही गोष्टी जर काही फॉर्म्युले वगैरे असं एवढं सुचत नसेल तर मित्रांनो अशी गणित ऑप्शन वरनही सुटतात. बघा भाऊ ऑप्शन वरनं कसं सुटतंय गणित मित्रांनो ऑप्शन वरनं पण सुटू शकते. बघा बघा हो का 30 मुलांची सरासरी दिली बघा 15.5 त्याला 30 न गुणायचं मग किती येते बघा हे पॉईंट घालवण्यासाठी आपण हा शून्य घालू. मग 3×15 ह्याच्याला 1 3×15 आणि 16 ह्याच्याला 1 3 1 3 आणि 4 465 बरोबर आहे. आता आपल्याला उत्तर आले कळले ऑप्शन वरून उत्तर मित्रांनो मुलींची संख्या ही 30च आहे बरोबर आहे. बघा मुलींची संख्या ही 30 आहे पण मुलींच्या वयाची सरासरी किती आहे 16.5 आहे. 16.5 गुणुले 30च कळलं कारण की उत्तर आपण काढले मग अशी 30च पण ऑप्शन घेताना आपण ऑप्शन चेक करताना आपण 30च चेक करायला लागले. पण ध्यानात घ्या तुम्हाला ऑप्शन चेक करताना खालूनच ऑप्शन चेक करायचं. कळलं एक पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात उत्तर निघू शकतं. बघा पॉईंट घालण्यासाठी शून्य घालू आपण 3×15 ह्याच्याला 1 3 संग 18 आणि 19 ह्याच्याला 1 3 1 3 1 किती 4 बघा ह्या दोघांची बेरीज केली 465 495 ची 0 ह्याच्याला 1 16 ह्याच्याला 1 9 960 बरोबर आहे मित्रांनो. मग मला सांगा 960 आहे. आता मला सांगा विद्यार्थ्यांची एकूण सरासरी किती आहे वर्गात विद्यार्थी किती आहेत रे मित्रांनो एकूण विद्यार्थी किती 60 आहेत ना बरोबर आहे ना 30 मुलं आणि 30 मुली 60 आणि सरासरी किती आहे रे 16 मग 60 ला जर 16 न गुणलं किती आलं मग 60 ला जर 16 न गुणलं 100 0 0 100 सख्खी 96 बरोबर आहे ना. हेन्स प्रूफ दोन्ही व्हॅल्यू प्रूव्ह होते त्या बरोबर आहे. असं ऑप्शन वर नाही सोडवता येते. बघा पुढचं गणित बघा एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रतिमाहा 3200 रुपये आहे. प्रतिमाहा 3200 संपूर्ण कर्मचाऱ्यांचा बघा वाचता नीट वाचा. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 6800 आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा पगार 2000 आहे बरोबर आहे मित्रांनो. तीन गोष्टी दिल्यात आपल्याला परत मिक्सचर आणि एलिगेशनचा फॉर्म्युला रूल वापरायचा आहे. बघा मित्रांनो संपूर्ण पगार किती आहे रे 3200 आहे आणि अधिकाऱ्यांचा पगार किती आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा पगार किती आहे बघा अधिकाऱ्यांचा पगार 6800 आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा पगार 2000 आहे बरोबर आहे मित्रांनो. आता बघा याची वजाबाकी इकडं किती येणार 200 हे 800 800 1600 1600 200 किती किती ते 3200 मधनं 68 6800 मधनं 3200 गेले हे 800 ती 1600 800 आणि 1600 किती रे 2400 येते 800 आणि 1600 2400 बरोबर आहे 2400 येते का नाही 2600 येते बरोबर आहे 2600 येते. पुढे बघा ह्यातनं 3200 वजा 2000 तर इकडे किती येणार रे हे येणार 1200 हे येणार 1200 बघा 2600 येते किती येते रे बघा 0004 6 बरोबर आहे आणि 3 36 येते रे 2600 नाही 36 येते बरोबर आहे. बघा मग याचं गुणोत्तर काय येते रे 12 × 12 12 24 12 36 एकास 3 कळलं. मग पुढे बघा जर अधिकाऱ्यांची संख्या 5 असेल तर कार्यालयातील गैर अधिकाऱ्यांची संख्या किती आहे कार्यालयातील गैर अधिकाऱ्यांची संख्या किती आहे. बघा मित्रांनो एकास 5 असेल एकास 5 असेल तर मित्रांनो 3 किती बरोबर आहे 5 × 5
इथं गुणवले 3 गुणले 5 म्हणल्यावर किती येणार तर 15. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 15. बघा हे ऑप्शन वर नाही सुटते व्यवस्थित सोडवायचं. पुढचा प्रश्न बघा. बघा क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती? बघा क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती? एकदम सोपं गणित आहे. बरोबर आहे मित्रांनो. काय तर बेरीज 40 आहे. किती संख्यांची? 5 संख्यांची. मग त्याची सरासरी असणार आहे ती संख्या ऑब्विसली कुठली असणार आहे तर मित्रांनो मधली असणार आहे. 5 × 5 आणि 85 40. मधली संख्या कोणती असणार आहे मित्रांनो? 8. बरोबर आहे. जी सरासरी असते ती संख्या मधली असते. कळलं? पुढचं गणित बघा. कुणालने एका दुकानातून 65 पुस्तके एकूण 1050 रुपयांना विकत घेतली व दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके एकूण 1020 रुपयांना विकत घेतली तर त्याची खरेदी प्रति पुस्तक सरासरी किंमत काय? बघा मित्रांनो सरासरी किंमत काढायची आपल्याला. बघा 65 पुस्तके घेतली त्यानं 1050 ला. 1050 ला किती पुस्तक घेतली ती? 65 पुस्तकं घेतली ती. पुढे अजून त्यानं दुसऱ्या दुकानातून 1020 पुस्तक घेतले, सॉरी 50 पुस्तक घेतले ती किती रुपयाला? 1020 रुपयांना. बरोबर आहे. मग बघा ह्या दोघांची बेरीज करा, ह्या दोघांची बेरीज करा आणि भागाकार करा. बघा किती येते? 2070 भागिले 2070 भागिले किती येते मित्रांनो? 65 115. बघा 2070 भागिले 115. बघा भाग घालवा मित्रांनो. कशाने जातोय? 20 जाय 200 वर 7 येते 21 21 9 22. हा मित्रांनो 23 जाय 230 115. हा 23 पंचे 115 आणि 23 9 207. बघा 90 भागिले 5 5 1 5 आणि वर राहिला 4 वर राहिला 0 85 40. बघा मित्रांनो याचं उत्तर काय आहे तर 18 आहे. कळलं मित्रांनो. हीच गणित अजून फास्ट पद्धतीने आपल्याला सोडवता येते मित्रांनो. गणिताची प्रॅक्टिस वारंवार करा आणि आपला हा चॅनल सर्व मित्रांना शेअर करा. मित्रांनो ही सुरुवात आहे माझी. तुमचं सहकार्य राहू द्या. धन्यवाद.